नमस्कार, हरे कृष्ण, राधे राधे, जय शिवराय सर्वांना. आज तुमचं परत एक वेळेस वेलकम आहे वेकअप सागर या चॅनलवरती. आज मी तुम्हाला ओव्हर थिंकिंग बद्दल सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे ओव्हर थिंकिंग कमी करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही स्वतःला हील करू शकता, ते पण होओपोनोपोनो टेक्निकचा वापर करून. आजकाल आपल्या सर्वांचं माइंड कधी शांत राहत नाही. सतत माइंडमध्ये काही ना काही विचार येत असतात. पुन्हा पुन्हा आपण एकाच गोष्टीवरती विचार करतो. रात्री झोपताना पण मन शांत राहत नाही किंवा फ्युचरचं टेन्शन, फिअर आहे, स्ट्रेस आहे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. इवन काही लोकांना रिलेशनशिप इश्यू पण आहेत. हे सगळं एकत्र येऊन आपली आतली पीस कुठे ना कुठे खराब होत चाललेली आहे आणि यातून बाहेर येणं लोकांना खूप कठीण वाटतं. काही वेळा आपलं शरीर थकत नाही, पण आपला माइंड इतका थकतो. दिवसभरात आपल्याला काय करण्याचा मूड नसतो. दिवसभरात लोकांमध्ये राहूनही आपण आतून एकटं वाटतं आपल्याला. आणि एवढंच नसून काही वेळा आपल्या लाईफ मधला पास्ट आपल्याला आठवतो. त्यामुळे फ्युचरची भीती वाटते किंवा ओव्हर थिंकिंग होते आणि त्या कारणामुळेच आपला मूड बदलायला लागतो. आपला इरिटेशन होते, आपली स्लीप बरोबर होत नाही, आपली झोप बरोबर होत नाही आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीवरती कुठे ना कुठे स्ट्रेसमध्ये येतो. आणि यामागे एक सायन्स असा पण आहे की जेव्हा माइंड सतत स्ट्रेसमध्ये असतं तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो, वाढतं आणि त्यामुळेच आपला ब्रेन कुठे ना कुठे ओव्हर रिॲक्ट करतं किंवा आपले थॉट्स जास्ती होतात, हार्टबीट वाढते, आपलं मन पण शांत राहत नाही. म्हणूनच ही जी ओव्हर थिंकिंग आहे ही फक्त एक विचार नसून हे आपल्या पूर्ण नर्वस सिस्टमवरती इफेक्ट करतो आणि त्यामुळेच आपण लो फील करतो. आपल्याला अनेक विचार येतात, आपण विचारांच्या गोंधळामध्ये फसून जातो. पण यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण आपल्या माइंडला शांत करू शकतो, याला आपण ट्रेन करू शकतो आणि त्यासाठी या ठिकाणी काही कॉम्प्लिकेट तुम्हाला गोष्ट करायची गरज नाही आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. कारण तुम्हाला आज मी खूप सोपी या ठिकाणी एक हिलिंग प्रॅक्टिस सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आपल्या माइंडला ओव्हर थिंकिंग पासून वाचवू शकता. तर सोल्युशन असं आहे की जेव्हा स्ट्रेस किंवा आपली ओव्हर थिंकिंग फील होते तेव्हा आपण फक्त 2 मिनिट शांत बसायचं. आपण काय करायचं की डीप ब्रिदिंग घ्यायची, कमीत कमी 3 किंवा 5 वेळेस डीप ब्रिदिंग घ्यायची. इनहेल एक्झेल करायचा. त्यानंतर हळूहळू जेव्हा डीप ब्रिदिंग घेतो आपण आपला उजवा हात छातीवरती ठेवायचा, हृदयावरती ठेवायचा. आणखीन आपण या ठिकाणी 4 शब्द वापरणार, मनामध्ये एक भावना ठेवून की आपण पीसफुल आहात म्हणून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 वाक्य जे आहेत ते तुम्ही पूर्ण याला फील करणार. मनामध्ये एक भावना ठेवणार की मी पीसफुल आहे, मी शांत आहे. सो बेसिकली ही एक होपोनोपोनो हिलिंग टेक्निक आहे. हे वर्ड्स रिपीट करताना आपलं माइंड हळूहळू रिलॅक्स होऊ लागतं, कारण हे शब्द आपण स्वतःला बोलत आहोत. सायन्स सांगतं की जेव्हा आपण डीप ब्रिदिंग करतो, आणखीन काम रिपिटेशन करतो, तेव्हा आपल्या नर्वस सिस्टमला सिग्नल मिळतो की एव्हरीथिंग इज ओके, यू आर सेफ, यू आर हॅपी, असा त्याला सिग्नल भेटतो आणि तेव्हाच तुमची बॉडी सर्व्हायवल मोडमधून काम मोडमध्ये जायला सुरुवात करते. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ओव्हर थिंकिंग होईल किंवा स्ट्रेस होतो तेव्हा काय करायचं, सर्व काही बाजूला ठेवून, आपले थॉट्स विचार पूर्ण बाजूला ठेवून फक्त 10 सेकंड्स आपण डीप ब्रिदिंग करायची. डीप ब्रिदिंग केल्यानंतर तुम्हाला हे 4 शब्द वापरायचे आहेत, मनामध्ये एक भावना ठेवून की मी शांत आहे, मी पीसफुल आहे, माझं माइंड पीसफुल आहे, ही मनामध्ये भावना ठेवायची आणि आपण या ठिकाणी या 4 शब्दांचा उपयोग करणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही शांत प्रकारे अशी बसून घेणार. बसून घेतल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 किंवा 3 वेळेस डीप ब्रिदिंग करायची आहे. डीप ब्रिदिंग केल्यानंतर आपला उजवा हा जो हात आहे याला आपण आपल्या हृदयावरती ठेवणार. अशा प्रकारे ठेवल्यानंतर चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल आणायची, अशी ठेवायची. त्यानंतर आपण या 4 शब्दांचा वापर करणार. लक्षात ठेवा, हे 4 शब्द वापरत असताना तुम्हाला याला पूर्णपणे फील करायचं, कारण तुम्ही हे शब्द स्वतःला बोलत आहात. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि तुम्ही हे कमीत कमी 3 किंवा 5 वेळेस रिपीट करणार. रिपीट केल्यावर तुम्हाला आपोआप काम फील होईल. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल ठेवून आपले डोळे उघडू शकता आणि हे फील करू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक शब्द फील करायचा आहे, हे खूप महत्वाचं पॉईंट आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कमीत कमी 3 किंवा 5 वेळेस करणार तुम्हाला आपोआप रिलॅक्स फील व्हायला लागेल, कारण ही एक खूप इम्पॉर्टंट आणखीन युजफुल हवाईयन हिलिंग टेक्निक आहे, ज्याला आपण बोलतो होपोनोपोनो टेक्निक. लक्षात ठेवा,
ही टेक्निक वापरताना तुम्हाला घाई करायची नाही अजिबात. स्लो मध्ये तुम्ही हे रिपिटेशन करणार आहात. सो तुम्हाला सांगितलं तुम्ही कशा प्रकारे आपली ओव्हर थिंकिंग कमी करू शकता. लक्षात ठेवा, सर्व प्रॉब्लेम्स लगेच शांत होतील असं नाहीये, पण तुम्हाला तुमचं मन शांत करणं खूप महत्वाचं आहे. कारण पीसफुल माइंडमुळे तुम्ही चांगले डिसिजन घेता, आपली लाईफ चांगली होते, म्हणजेच बेटर फील होतं आपल्याला आणि आपण कुठे ना कुठे इतर गोष्टींमध्ये लवकर फसत नाही, निगेटिव्हिटीमध्ये किंवा ओव्हर थिंकिंग मध्ये किंवा स्ट्रेसमध्ये. तर तुम्ही नक्की फॉलो करा. आणि यानंतर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमची काही रिक्वेस्ट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना पण स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे किंवा ओव्हर थिंकिंग जास्ती होते त्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण हेल्पफुल होईल. चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हरे कृष्ण, राधे राधे, बाय बाय.